प्रथमतः मनोगत हे थोडक्यात नसते, म्हणजे कार्यक्रम दोन्ही एकत्र नाही पाहिजे. हो ताई, गाणे आणि मनोगत एकत्र म्हणजे आमचा कार्यक्रम ठोकला जाते. विनंती एकच आहे महिला मंडळांना, मी काही म्युझिक कमी करा तुमचं. हा, विनंती एकच आहे, मी काही वेळासाठी तुम्हाला काही लोकांसाठी टाळ्या वाजवायला लावणार आहे, ते आपण वाजवसाल अशी एक अपेक्षा करतो. लक्षात घ्या, प्रथम टाळ्या सर्वांनी वाजवायच्या. आपल्या परभणी जिल्ह्याचे, परभणी महानगरपालिकेचे नवनिर्वाचित सन्माननीय महापौर सय्यद इक्बाल सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आता प्रश्न काहीला पडेल की मी पहिल्यांदा त्यांच्यासाठी टाळ्या का वाजवायला लावल्या, कारण मेन काय असतं माहिती का, मी काही कुठल्या पक्षाचा प्रवक्ता नाही. आणि आपल्या इथं सय्यद इक्बाल साहेब महापौर झाल्यावर अनेक जण धर्माभिमानी जागृत झाले होते. जुन्या काळापासून लहान होतो तेव्हापासून आम्ही परभणीत एक डायलॉग ऐकला होता, खानबान. लहान होतो तेव्हा. पण लक्षात घ्या, आम्हाला त्रास खानामुळे नाही, आम्हाला त्रास बाणामुळे नाही, आम्हाला त्रास परभणीत खड्यामुळे. विनंती एकच आहे की आम्हाला त्रास खानामुळे बी नाही आणि आम्हाला त्रास बाणामुळे बी नाही, आम्हाला त्रास खड्यामुळे. ते खड्डे कमी व्हावेत, कारण आमच्या माता मावलेत, याच्या कमरेल झटके बसू बसू अटॅकचं प्रमाण कमी झालं. विनंती एक आहे, मी महापौर साहेबांना का बोलायला लावलं की त्या माणसाचा म्हणजे माणूस हा आदरार्थी कसा असावा, त्या माणसाला आपण जे कर्तव्य निभावलंय, या विचारमंचावर बसलेला कुठलाही व्यक्ती असेल, तो इथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे बसला नाही, आपल्या बापानं लिहिलेल्या संविधानामुळे बसलाय. आणि म्हणून या देशासाठी आपण जे कर्तव्य निभावतो त्या कर्तव्यासाठी काही देणं लागतंय, त्याची प्रथम जबाबदारी त्या माणसाने मला एक फोन केला, ते म्हणजे सन्माननीय महापौर साहेब. त्यांनी सांगितलं, सर की आपण प्रत्येक कॉलेजमधले 20 मुलं निवडूया आणि सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल की जे लेकरांकडून आगळी वेगळी फीस घेते, त्या लेकरांची लुटमार होते, तिथं पोराला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसते, त्या ठिकाणी एक्झाम मध्ये घोळ होते. तर आपल्या परभणी जिल्ह्यात तरी असं होणार नाही. आपण कमी फीसमध्ये एका वर्षातली एक फीस ठेवायची 200-300 रुपये, त्याच्यातून या परभणी जिल्ह्यातल्या वर्षभरात होणारी कुठली परीक्षा त्या गोरगरिबाच्या लेकराला देता आली पाहिजे. त्यासाठी सरांनी मला कॉल केला होता आणि एक शिक्षक या नात्याने तशा माणसाचा सत्कार करणं हे प्रथम माझं कर्तव्य बनतंय. म्हणून मी सांगितलं की बाबा पहिल्यांदा सरांसाठी टाळ्या वाजवा. आता राहिली गोष्ट, इथं बसलेल्या माता मावल्यांना विनंती आहे, युवकांना विनंती आहे की आपण बाबासाहेब आंबेडकरांचे फॉलोअर म्हणण्यापेक्षा आपण खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे अनुयायी आहेत. सध्याच्या काळात शब्द वापरला जातो फॉलोअर, फॉलोअर नाही, फॉलोअर आयऱ्या गैऱ्या भंगाराचे होऊ नका. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे अनुयायी व्हा. आणि अनुयायी म्हणल्याच्या नंतर पहिलं कामे मी विनंती करतो की जयंती मंडळात कुठेही राहा, पहिले आपली हेअरस्टाईल बदला. विनंती आहे सर्वांना. त्याच्यानंतर 90 हाणून नाचू नका, कारण होतंय काय, गाणं एकीकडे चालतंय आणि तो डान्स एकीकडे चालतंय. विनंती आहे मिलिंद भाऊ, कार्यक्रम तेच आहे. विनंती एकच आहे बाबा, आपले कपडे बदला. पोरी बी असतील, आता इथं ताई आहे ग्रामीण भागातली एक बाई बाबासाहेब आंबेडकरांवर एक छान गाणं म्हणते, तुम्ही त्या ठिकाणी टाळ्या वाजवतात. ती साडीमध्ये आहे, साडी चोळीत आहे ना. आपल्या बापानं 20 मार्च 1927 सांगितलं होतं की त्या लोकांसारख्या साड्या चोळ्या ठेवा, त्यासारखं राहा, नीटनेटकं राहा. आपल्या लेकरांना शिकवत आपलं काम ते आहे. पोरांना विनंती आहे, जराशी केसाची हेअरस्टाईल कमी करा, अख्खं पीक गायब करून तण ठेवू नका. त्या तणाला पुन्हा कलर हाणा, निळा पिवळा हिरवा. त्याला विचारलं का आहे, तर फॅशन बनायलाय. इथं आपण पुतळ्यासमोर उभे, हात जरी वरती दिसला तर अंगामध्ये स्वाभिमान तयार होतोय. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणल्यावर पहिल्यांदा आपलं राहणीमान, आपलं बोलणं, आपलं आचरण हे शुद्ध असलं पाहिजे. स्त्री जातीबद्दल आपल्याला आदर असला पाहिजे. आपण प्रत्येक भाषणात एक डायलॉग ऐकतो, कुठलाही वक्ता सांगतो की पोरगी 7च्या आत घरात आली पाहिजे. मी ताबडतोब सांगेल, पोरगी 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता एखाद्या स्टेशनवर दिसली तर ती संधी नाही, ती जबाबदारी आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, इथं स्त्री जातीचा सन्मान झाला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा विनंती एकच आहे बाबा, स्त्री जातीचा सन्मान करा, आपलं राहणीमान बदला, डोक्यातला भुसा थोडा कमी करा. कारण
किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है. आपलं काम ते आहे की आपलं लेकरं सुटाबुटात राहू द्या, पण त्याला चांगलं आचरण शिकवा. येणाऱ्या काळात 14 एप्रिल पर्यंत तुम्ही वेगवेगळ्या जयंत्या काढा, वेगवेगळ्या जयंतीचे अध्यक्ष व्हा. पण विनंती एकच करतो की आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या खरे रक्ताचे असेल तर आपल्यातले हेवे दावेदार असे कमी करा. जयंतीमध्ये भांडणं होणार नाहीत, एकमेकाच्या अंगावर आपण जाणार नाहीत. याच्यापेक्षा मोहा डीजे जोरात कसा वाजल, शांताबाईचा आवाज महाराष्ट्रात कसा घुमल, तर कोणीही बाबासाहेबांचं वेगळं सोडून गाणं लावणार नाही. महापुरुषांच्या व्यतिरिक्त गाणे लावून वातावरण दुभंगणार नाही. या शहराची शांतता, कारण हेच मागं 10 डिसेंबरची तारीख आपण विसरलो नाहीत. कळलं का? हेच ते ठिकाण होतं. बरोबर, त्या ठिकाणी जर प्रत्येक झेंडे एकत्र आले असते कदाचित महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडली नसती. आपला समाज भावनिक आहे, तर आपल्या भावनिकतेची कदर करून आपण आपल्या लेकरांकडे लक्ष द्या. 14 एप्रिलला तो होता येईल तेवढं दारू पिणार नाही याची काळजी घ्या आणि महापुरुषांच्या गाण्यावर त्याला थिरकू द्या. आपल्या लोक सांगतात की जयंत्या नाचून नाही वाचून साजऱ्या केल्या जातात. 364 दिवस अभ्यास करू द्या, 365 दिवशी नाचला तरी चालते, बाकी शिकवायला आम्ही आहेत. चालतंय, सर्वांना शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलवलं, यथोचित माझा सत्कार केला. विचारमंचावरील सर्व सन्मान्य मान्यवरांना योग्य तो सन्मान देतो. थांबतो. प्रथमतः मी टाळ्या सांगितल्या आवर्जून कोणासाठी वाजवायच्या, तर आदरणीय संजय बगाटे सर यांच्यासाठी मनातून एकदा जोरदार टाळ्या होत्या.